लीडर म्हणजेच विरोधी पक्ष नेता अशी रूढी परंपरा चालू होतं. उद्धवजींनी तेही बदलून दाखवलं की मोठ्या प्रमाणात आज आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि ज्यांनी आयुष्यभर पक्षाबरोबर राहून प्रत्येक संकट समयी असं त्यांचं म्हणणं आहे. कारण मी आज पेपरमध्ये ढालीसारख्या लढले, ढाल बनून, ते आनंद आहे. दुसरा एक महत्वाचा विषय आहे. एम पूर्व विभागामध्ये बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरू होऊन जो रत्नगर नाल्यापर्यंत जाणारा जो मार्ग आहे त्याला शहीद टिपू सुलतान असं नामकरण करावं असं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये टिपू तावडे आताच्या महापौर आहेत, अनुमोदक होत्या, प्रस्ताव दिला होता मुंबई भाजप अध्यक्षांनी. बघा, मला ना खरंच त्याच्यावर आता ना राजकारण नको होतं, म्हणजे आम्हाला पक्षाला. कारण 13ला तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून, तुमचे चॅटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहेत, सॅटम मुंबईचे अध्यक्ष आहेत, आणि तुमचे आत्ता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे यांनीच तर ते ठराव मंजूर केला. आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आहे. आमच्याकडे 1995ला मुस्लिम आमदार झाले, त्याच्यानंतर ते मंत्री झाले साबीरबाई शेख, आणि आमच्याकडे असे कार्यकर्ते, मग ते संभाजीनगरमध्ये असतील, ते परभणीमध्ये, ते अमक्या खूप ठिकाणी जे हार्डकोअर भले मुस्लिम धर्मात आहेत पण ते आमचे शिवसैनिक आहेत. आत्ता जे परभणीवरनं जे नाटक चाललंय त्यांनी, म्हणजे मी सगळ्या यांनी माहिती घेतली, अख्खं शेतच्या शेत तरारलेलं शिवपुराणासाठी खोदून दिलं, त्यांना पाहिजे ते म्हणजे कार्यक्रम करायला दिला, तो त्याग नाही दिसत. आणि आमचाही विरोध आहे. कशाला? जे मुसलमान असतील, अगदी हिंदू सुद्धा, जे देशाच्या मुळावर असतील, जे महाराष्ट्राच्या मुळावर असतील, जे ह्या मुंबईत किंवा नागरिक म्हणून ज्यांचं एक कर्तव्य असतं ते जर बजावत नसतील तर आमचा ह्याही गोष्टीला विरोध आहे. पण निव्वळ मुस्लिम म्हणून राजकारण करणं आणि त्या राज्यांमध्ये एमआयएमच्या सोबत दोस्ती करायची, त्यांच्याबरोबर सगळे बसायचं, त्यांच्याबरोबर सत्तेला एमआयएमला आलिंगन द्यायचं. तर आज देशामध्ये मुस्लिम जेवढे आहेत त्या सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि आपापमध्ये जे आपण तेढ निर्माण करतो, बऱ्याच ठिकाणी आज बघतोय की मुस्लिम मोठे मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो. म्हणजे खरं म्हणजे जाती धर्म वाद प्रांतवाद हा होता कामा नये. आणि कोण करायला प्रयत्न करत असेल तर सर्वांनी मिळून त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, त्या वृत्तीला. काल आज तुमच्या मतदारसंघातली एक बैठक आहे किरण दिगावकर यांच्यासोबत. गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो मंदिराचा प्रश्न आहे, 3 मंदिरं स्थलांतर केली, परंतु लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते मंदिर स्थलांतर नाही झालेलं अजून. स्थानिकांचा विरोध आहे, नोटीस आली, तुम्ही देखील त्या. आमचा बघा, स्थानिकांचा विरोध पण नाही म्हणता येणार. स्थानिकांचं म्हणणं आहे, जर आमचं मंदिर 100 वर्षाचं पटलावर आहे, त्याचा रेकॉर्ड आहे, तर त्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही आमची जागा सर्टिफाय करा बिल्डर आणि महानगरपालिकेने, आणि आम्हाला जमीन ते आकाश असं आमचा एरिया करून द्या. ते मंदिर तिथून नक्की शिफ्ट होणार, कारण आरेल आहे आपली, 34ची आरेल आहे. आरेल प्रमाणे बिल्डरला ती रिकामी करून द्यावी लागते, त्याच्याशिवाय त्याचंही काम नाही होणार. पण आमच्या नागरिकांचं म्हणणं काय आहे की त्याला खोडा घाला.